सकाळी उठल्या-उठल्या मला पडणारा पहिला प्रश्न म्हणजे शौर्याच्या टिफिनसाठी काय करायचं? आणि त्याच्यात याची असलेली लुडबुड. हे काय बनवते? ते काय टाकते? हा काय टाकलं? सकाळी उठल्यापासून हे पिल्लू माझ्या मागे असतं. तर आज मी बनवलं शौर्याच्या टिफिनसाठी उपमा. पण उपमा असाच आमच्या घशाखाली जात नाही, म्हणून त्याचे बॉल्स बनवून त्याच्यावर कोकोनटचा बुरादा टाकून आम्ही दिलाय. हा आहे शौर्याचा आणि अजून एक त्याच्या मित्राचा टिफिन जो बाय मिस्टेकली त्याच्या बॅगमध्ये आलाय. नवीन काहीतरी आपल्याला खायला भेटणार त्याची एक्साइटमेंट किती असते, पण स्वतःचं ताटातलं खाल्लं तरीही डॅडा काय खातात आणि त्यांच्याही ताटातलं खायला हवं, हे आमचं ब्रीद. बाय. हा, नीट जा. बाय. हे आमचं छोटासा पॅकेट तुफान जेव्हा शाळेत जातं ना, तेव्हा असं जीवात जीव आल्यासारखं वाटतं. घर कसं शांत वाटतं आणि त्याच दरम्यान ना असं वाटतं, की स्वतःलाही थोडंफार बघावं आरशामध्ये एकदा तरी. कारण की पुन्हा पूर्ण दिवस त्याच्या करामती हँडल करण्यातच दिवस जाणार आहे. त्याच्या बडबडीनेच अख्खा पूर्ण वेळ निघून जातो. हवा? कार चालणार नाही? हां, कारमध्ये हवा भरतात का कारच्या टायरमध्ये हवा भरतात? कुठे हवा भरतात? बॉलमध्ये. मग त्या बॉलमध्ये भरायचंय हवा डॅडाच्या. त्या बॉलमध्ये भरायचंय ना हवा. मग तू कशामध्ये भरतोय हवा? कारमध्ये. कशाला? मग त्याच्यामध्ये हवा भरल्यावर ती चालणार आहे असं? असं कोणी सांगितलं तुला? पण ते कारमध्ये हवा भरल्यावर कार चालते ते. आणि मी जेवण कुठे बनवू मग? तू जर इथे खेळणार आहे तर मी जेवण कुठे बनवू? मी इथे आणून ठेवलेलं, मी तुला बोलवणार होती. हा, म्हणून तू स्वतःच खाऊन टाकलं? अय्या, सगळं फिनिशच केलं तू. तर आज बनवली होती मी खिचडी. ॲक्च्युअली खिचडी हा हप्त्यातून माझ्या घरी 2 ते 3 वेळा बनते. इझी अँड फास्ट. आणि त्याच्याबरोबर नुसती खिचडी कशी जाणार, म्हणून त्याबरोबर पेरूची चटणी जी माझी खूप जास्त फेव्हरेट आहे. घरी येता-येता स्वराजने छास आणलं होतं, ताक. म्हणून म्हटलं आता कढी करण्यापेक्षा त्याच्यामध्ये छान जिरे पावडर, मीठ आणि कोथिंबीर टाकून मस्त मठ्ठा टाईप बनवलं. आणि हा आता आजचा मेनू. खिचडी, मसाला ताक आणि पेरूची चटणी. ह्याच्यावरती ताव मारून आम्ही चक्क आज बेडरूममध्ये जेवायला बसलोय, कारण की शौर्य हॉलमध्ये झोपला होता. खेळत-खेळतच तो झोपी गेला आणि आता जराही जेवताना आम्ही बोललो, आवाज केला, की तो उठून बसणार आणि आम्हालाही जेवू देणार नाही. म्हणून म्हटलं आपणच बेडरूममध्ये जेवूया. आणि तर असा होता आजचा दिवस. पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.